तर त्यामुळे अर्थ तो सांगता येईना म्हणजे त्या लोकांना जोपर्यंत तो मेसेज जात नाही, तो अर्थ कळत नाही, त्यांना त्यांच्या आत्ताच्या म्हणजे तेव्हा इतक्या वेडगळ कल्पना होत्या लोकांच्या की आपल्या हिंदू आपल्या सनातन धर्मात राजाला विष्णूची विभूती मानलेली आहे, विष्णू स्वरूप मानलेलं आहे. मग त्यामुळे हे मुघल राजाला पण विष्णू स्वरूप मानून त्यांची इमाने इतबारे सेवा करणारे आहेत. छत्रपतींनाही जो मोठा सेटबॅक झाला ते काय मुघल सैन्यामुळे नाही झाला, तो मिर्झा राजे जयसिंग त्या राजपुतामुळे झालेला आहे. कारण ह्या लोकांची चुकीची धारणा आहे की राजा म्हणजे विष्णू, पण राजा कोणाला म्हणतात? ज्याच्यावर शास्त्रोक्त जो क्षत्रिय आहे आणि त्याच्यावर शास्त्रोक्त राज्याभिषेक झालेला आहे, तो ज्या सगळ्यांना सांभाळणार आहे तो राजा. म्हणून भागवतात वेन राजाची गोष्ट येते की तो अन्यायी होता, तर सगळ्या ऋषी मंडळींनी यज्ञ करून त्या म्हणजे जे अथर्ववेदात एखाद्याच्या मृत्यूसाठीही यज्ञ आहे त्या प्रकारचा यज्ञ करून त्याला मारलेलं आहे, कारण तो प्रजेसाठी चांगला नाही. तर त्यामुळे अर्धवट धर्म कळल्यामुळे आपलीच लोक आपल्या विरुद्ध गेलेली आहेत. इंग्रजांच्या वेळीही तसंच आहे. इंग्रज होते मुठभर, जालियनवाला बागे हत्याकांडेत पण गोळ्या मारणारे आपलीच लोक होती. तर हे जो बुद्धीचा हे झालाय, तर त्यांना सांगूनही कळत नाही, त्याची जबाबदारी समर्थ स्वतःकडे घेत आहेत आणि म्हणतायत की अर्थ मला सांगता येत नाहीये म्हणून बुद्धी दे रघुनायका. अशी बुद्धी दे की ज्यांनी मी सांगितलेलं समोर त्यांना कळू शकेल. आणि अर्थात हे प्रत्येक वेळी आता हे सांगत नाही, पण याचे 3 लेवलला जो अर्थ आहे की लोकांनाही त्यांना त्यांना जे व्यवहार आहेत ते स्वतः त्यांना नीट करता येत नाहीयेत, त्यांना धड वाचताही येत नाहीये, शिक्षण नाही किंवा वाचलेल्याचा अर्थ नीट कळत नाही, आणि कळला तरी तो दुसऱ्यालाही सांगता येत नाही. हे सगळं तिन्ही लेवलला हे प्रत्येक वेळी आपण समजून चालू, म्हणजे प्रत्येक वेळी ते सांगायची गरज नाही. आता पुढे म्हणतायत 7व्यात, प्रसंग वेळ तर्केना सुचेना दीर्घ सूचना मैत्रिकी राखता येना बुद्धी दे रघुनायका. आता आपण बघितलं ना तर हे आपल्या प्रत्येकालाही व्यवहारात यातनं आपण जात असतो. घरात असो, ऑफिसमध्ये असो किंवा अजून कुठेतरी असो, तीर्थक्षेत्री असो, एखाद्या संतांच्या स्थानीही असो, जिकडे जिकडे म्हणून लोक आहेत तिकडे तिकडे आपल्याला हे सगळे प्रश्न येतातच, कुठे ना कुठेतरी कमी जास्त प्रमाणात. इथे कसं वागावं, तिथे कसं वागावं, याच्याशी कसं बोलावं, त्याच्याशी कसं बोलावं, मी जे सांगतोय ते तुला कळत नाही, तू जे सांगतोय ते मला कळत नाही, हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे आपल्यालाही डे टू डे लाईफ मध्ये येणार आहेत. तेव्हा ते तीव्र असतील, पण आत्ताही आपल्याला तेच प्रॉब्लेम आहेत. म्हणजे त्या भूमिकेत जाऊन जर आपण विचार केला तर आपल्याच सगळ्या प्रॉब्लेमना सोल्युशन समर्थ मागतायत हेही लक्षात येईल आपल्या, की प्रसंग वेळ तर्केना म्हणजे एकतर अनसर्टनिटी आहे, पुढे काय होईल, कशी वेळ आहे येईल हे काही विचार करता येत नाही. म्हणजे आपण प्लॅन जरी सिस्टमॅटिक प्लॅन केलं, आयुष्य आपल्याला या आयुष्यात व्यवहारात परमार्थात कुठपर्यंत जायचंय, कधी कोणत्या वेळी आपली कोणती स्टेज असायला पाहिजे, फायनान्शियल स्टॅबिलिटी कुठपर्यंत व्हायला पाहिजे, आपलं पुढच्या पिढीची सोय किंवा त्यांचे संस्कार ते त्यांना कोणत्या वेळी काय झाले पाहिजेत, आपले आध्यात्मिक याच्यात आपलं टार्गेट काय, या जन्मात आपण कुठपर्यंत जाण्याचं ठरवलंय, हा बेसिक विचारही नसतो. बरं, तो विचार आला आणि हे प्लॅन केलं तरी गोष्टी आपल्या प्लॅन प्रमाणे होत नाहीत. म्हणजेच काय की तर्कच करता येत नाही की कोणते वेळ कोणता प्रसंग येईल.
तर इथे ते मुघलांचा अटॅक होणं हाही वेळ प्रसंग कधी येईल हाही प्रश्न. म्हणजे तेव्हाची परिस्थिती तर भयंकर आहे. पण जेव्हा आपण स्वतःबद्दल विचार करतो तर आपली ही परिस्थिती हीच आहे. उद्या काय होईल माहिती येत नाही. करोना आला आणि क्षणात एवढी वेव आली की कोण जिवंत राहिलं आणि कोण नाही माहिती नाही. तोंडाला म्हणजे तोंड लिटरली मुसक्या बांधल्यासारखं तोंड बंद करून सगळीकडे फिरायची वेळ आली किंवा घरात बसायची वेळ आली. तर त्यामुळे ही परिस्थिती आपलीही आहे. आणि म्हणून बरं सुचेना दीर्घ सूचना म्हणजे इतकी अनसर्टनिटी आपण आता पाहतो. पूर्वी कसं होतं जॉबमध्ये एकदा लागला की 20-25 वर्ष काही नाही किंवा चांगल्या घरातलं मुलगा आहे तर मग तो चांगलेच संस्कार आहे चांगलाच होणार. आता तसं होईलच असं सांगता येत नाही. कारण संस्कार करणाऱ्या आई वडिलांपेक्षा व्हॉट्सॲप, गुगल, चॅट जीपीटी ह्यांनी केलेले संस्कार जास्त आहेत. तर चॅट जीपीटीला आपण जसं ट्रेन करतो त्या पद्धतीनेच तो ट्रेन होतो. त्यामुळे त्याला उत्तरं मागितल्यावर आपल्याला हवे तशीच ती उत्तरे येणार आहेत. हे न समजता लिटरली चॅट जीपीटीला विचारून करिअर प्लॅन करणारी अगदी हुशार हुशार मुलं आहेत. म्हणजे माझ्या काउन्सिलिंगच्या सेशनमध्ये मी हे पाहतोय. IIT आहेत, MS आहेत, पण चॅट जीपीटी गुरु कोण? गुगल गुरुपेक्षा वरचा चॅट जीपीटी. तर ही जी परिस्थिती ही कशामुळे की अनसर्टनिटी आहे. जेवढी अनसर्टेनिटी वाढते तेवढेच जे आपण आता बघतो बरेच जण अध्यात्माकडे लागतायत. ते बरेच जण लागतायत अध्यात्माला का? कारण ह्या अनसर्टनिटीवरचा उपाय कळत नाहीये लोकांना. हे मुख्य कारण आहे. असं काही नाही की सगळ्यांना मुक्तीची इच्छा होते. आपण प्रेमानंद स्वामींचे पण हे पाहिले व्हिडिओ. तर बरेच जणांचे जे प्रॉब्लेम असतात ते योगाभ्यास कसा करावा, ज्ञानमार्गात मी काय वाचू, हे प्रश्न नाहीये. रोजचं जगण्यासाठी पण भयंकर प्रश्न आपल्याला पडलेले आहेत. तर त्याची उत्तरं मिळावी म्हणून बुद्धी पाहिजे आणि ती उत्तरं दुसऱ्याला देता यावी म्हणून समर्थांनी मागले की बुद्धी दे रघुनायका. आणि आत्ताच काय होणार उद्या काय होणार हे माहित नाही. तर मग लॉंग टर्म प्लॅनिंग मी काय करू? आपण जर आत्ताच्या पिढीला बघितलं तर 2 वर्षानंतरचा विचार 3 वर्षाचा एवढं ते करतच नाहीत. ही मुलं जाऊन दे कंपनी आता कॉर्पोरेटमध्ये एवढं करिअर झाल्यानंतर एखाद्या कंपनीचा लॉंग टर्म प्लॅन असतो, शॉर्ट टर्म प्लॅन असतो, 15 वर्षाचा, 5 वर्षाचा. आत्ता परिस्थिती आली चांगल्या चांगल्या कंपनीत एक मिळालेलं प्रोजेक्ट 6 महिने वर्ष याच्या पुढचा काही प्लॅनच नसतो. इतकी अनसर्टनिटी आहे आणि लोक पण शॉर्ट टर्म विचार करायला लागलेले आहेत. तर जेवढी अनसर्टनिटी वाढते तेवढी दीर्घ सूचना दूरदृष्टी ही कमी होते आणि म्हणून समर्थ म्हणतायत की सुचेना दीर्घ सूचना म्हणजे लॉंग टर्म मध्ये उपयोगी काय पडेल त्याचा गायडन्स काय देता येईल हे सुचत नाहीये म्हणतायत समर्थ. मैत्रिकी राखता येना बुद्धी दे रघुनायका. मैत्रिकी म्हणजे फ्रेंडशिप म्हणजे रॅपो जो आहे लोकांशी आपण वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळ्या प्रकारे इंटरॅक्ट करतो. वेगवेगळे रिलेशन सांभाळतो. घरात आपले नातेवाईकांची रिलेशन आहे. ऑफिसमध्ये बॉस कलिग्स यांचे जे रिलेशन आहे त्या प्रत्येक रिलेशन जर साऊंड व्हायचं असेल तर त्याच्यात फ्रेंडशिप हा फॅक्टर खूप महत्वाचा ठरतो. जे सौहार्द आहे जो एकमेकांबद्दल डिपेंडन्सी आहे विश्वास आहे या सगळ्याचं एकत्र नाव ती मैत्रिकी आहे. तर ती ज्या लोकांचा सुधार करायचा आहे गोष्ट अशी आहे की आपला सुधार जर आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर समजा व्यवहारात मिळवायचं असेल तर बॉसला खुश ठेवा. कुटुंबात मिळवायचं असेल तर कुटुंबात जे आपले जवळचे आहेत आपले पती किंवा पत्नी आपले आई वडील यांची मर्जी सांभाळा. अध्यात्म पुढे जायचंय तर गुरुची आज्ञा पालन करा. हे तरी सोपं आहे पण जेव्हा त्या समाजाला वर आणायचंय म्हणजे ज्यांच्यासाठी करायचंय त्यांच्याशी मैत्री ठेवणं कठीण आहे. कारण त्यांची बुद्धी सैरावैरा इकडे पलटी आहे. त्यांना
आपल्यावर अजून विश्वास नाहीये, मग ते आपलं ऐकतील कसं, हे सगळे प्रश्न पुढे पडलेले आहेत की या लोकांचं मी कसं चांगलं करणार आहे. आणि हेच त्या लोकांनाही प्रश्न आहे की एखादे दोन मित्र, समजा दोन मित्र आहेत, त्याच्यापैकी एकावर कोणतरी मुघल अन्याय करायला लागला आणि हा दुसरा मित्र पळून गेला, कितीही जवळची मैत्री आली तरी ती तुटली तिकडे, कारण संकटाच्या वेळेला मी, मला गरज आहे तेव्हा तू नव्हतास. मग त्याच्यापेक्षा कमी करणारा जो असेल त्याच्या बरोबरची मैत्री टिकेल, पण जवळच्याची मैत्री एकदमच जास्त तुटते. तर हे हे सगळं, याच्यावर सोल्युशन काय आहे? तर एक लक्षात घेतलं पाहिजे की जगात जे काही प्रॉब्लेम आहेत किंवा जे काही अचीव करायचं आहे, ते भुक्ती असो, भोग सगळे असो, किंवा मुक्ती असो, किंवा भक्ती असो, सगळीकडे जर काही हवं असेल तर ती बुद्धी आहे. बुद्धियोग संतांना मान्य नाही असं म्हणतात, महाराजांनी एका प्रवचनात म्हटलंय. पण खरे बुद्धिवादी हे संतच आहेत. बुद्धीनी एकाला दुःख किंवा दुसऱ्याला दुःख नाही हे नुसतं बुद्धीने ठरवता येत नाही, पण ते संत सांगू शकतात. पूर्वकर्म, प्रारब्ध भोग, ह्याचं एक्सप्लेनेशन ते देऊ शकतात. दैववाद, दैववाद म्हणजे काय, प्रयत्नवादच आहे. पूर्वी केलेले प्रयत्न ते आता दैव म्हणून येतं, आणि हे मानणं हा खरा बुद्धियोग आहे. नाहीतर मग नेचर नेचर म्हणून महाराज म्हणाले, नेचर नेचर याचा नेचरने होतं म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर देता येत नाही असा अर्थ झाला, असं म्हणतात महाराज. तर ही बुद्धी ही सगळीकडे परत परत मागतायत समर्थ. आता पुढे सांगतायत, एक असतं की ती माणसाची कपॅबिलिटी, आणि दुसरं असतं रेकग्निशन. कोणतंही कार्य जर व्हायचं असेल तर त्यासाठी दोन गोष्टी आवश्यकता असतात. तो कार्य, ती कार्य करायची कपॅसिटी त्या त्या व्यक्तींना असली पाहिजे, आणि त्या त्या कार्य करायची कपॅसिटी असलेल्या व्यक्तींना ते रेकग्निशन मिळून त्या कार्यावर त्यांची नेमणूक ही झाली पाहिजे. या दोपैकी एक बिघडलं तरी कार्य होऊ शकत नाही. म्हणजे कसं आहे की एखाद्याला करायची खूप कपॅसिटी आहे पण रेकग्निशन नाही आहे. म्हणजे उदाहरणादाखल टेंबेस्वामी महाराजांचंच उदाहरण आहे की वाडीला जेव्हा ते पहिल्यांदा आले तेव्हा सगळे मळका पंचा, छोटेसे कमरेला गुंडाळलेला आणि वर मळकं उपरणं, आणि सगळं मलिन अवतार आहे. तर पुजाऱ्यांनी त्यांना पाणी घालून दिलं नाही. मग दत्तप्रभू स्वप्नात येऊन त्यांनी मोठ्या महाराजांचा अधिकार दाखवला. म्हणजे श्लाघ्यता, म्हणजे ते योग्य आहे, ते लायक आहेत, हे दत्तप्रभूंनी दाखवून दिलं. ते दाखवून दिल्यावर ते तिकडे कार्य करू शकले. ते तिकडे सगळ्यांना ते पूजेची, त्या नित्योपासनाची शिस्त लावली. हे सगळं झालं. ते रेकग्निशन, कोणी ऐकलंच नाही तर कार्य कसं होणार. तर त्यामुळे ती श्लाघ्यता केव्हा येते तर ती रेकग्निशन मिळाल्यावर येते. तर तसं आत्ता समर्थांची अवस्था काय आहे की एक तर संसारी श्लाघ्यता नाही, याचा एक हे कसं आहे की नॉर्मली सगळ्या या संसारात ज्या स्टेप्स फॉलो केल्या जातात की पहिल्यांदा लग्न करायचं, गृहस्थाश्रम, मग वानप्रस्थाश्रम, मग संन्यास. त्यात तर कलियुगात वानप्रस्थ संन्यास जवळजवळ गेल्यासारखंच आहे. तर त्या स्टेप मोडून ते गेलेले आहेत, लग्नातनं पळून गेलेले आहेत. त्यामुळे श्लाघ्यता गेली. बोलणारे काय म्हणाला, अरे हा पळूनच गेला, घर सोडून गेला. विश्वाचं कार्य करून गेला हे केव्हा ठरणार? ती श्लाघ्यता आली, समर्थ रामदास म्हणून प्रसिद्ध झाले, तेव्हा सगळे मान द्यायला सुरुवात झाले. आता इथे मानाची या अपेक्षेसाठी श्लाघ्यता नकोय. श्लाघ्यता याच्याकरता आहे की आपण जे सांगतोय ते रामरायाचा निरोप आहे. रामराय जसे वागले, महाराज सांगतात की कोण होतं, फक्त एक भाऊ बरोबर आहे,
ती सीतेला कुठे नेलंय हे माहिती नाही, लंकेत गेलंय का कोणी नेलंय कशाचीही कल्पना नाही, तरी पण विश्वास आहे. धर्माबद्दल, आत्मशक्तीबद्दल विश्वास आहे. आणि मग ती श्लाघ्यता येत गेली. पहिल्यांदा सुग्रीवाचा पाठिंबा मिळाला, मग नंतर पुढे जाऊन बिभीषणाचा पाठिंबा मिळाला. असं करत लोक अनुकूल होत गेले आणि वाईटावर चांगल्याचा विजय झाला. तर ती श्लाघ्यता येणं आवश्यक आहे. ती ती कशाने येईल? तर ती आणण्याकरता बुद्धी मला द्या, मग माझी मी श्लाघ्यता आणीन. म्हणजे माझी मी आणीन हा अहंकार म्हणून नाहीये, हे सेवा म्हणून आहे. त्यामुळे कर्मयोग जो सगळा आहे ती ईश्वराची सेवा आहे. हे पण तुम्हीच करा, ते पण तुम्हीच करा, म्हणजे तुम्ही ईश्वराची सेवा करतोय का ईश्वर तुमची सेवा करतोय? आपण ईश्वराला सतत जे मागतो, आता हे पाहिजे, आता आता काय जरा नोकरी चांगली लागून दे म्हणजे मला परमार्थाकडे लक्ष देता येईल, मग जरा लग्न होऊन दे म्हणजे जरा स्टॅबिलिटी, खाण्यापिण्याची सोय होते आणि वासना आहेत त्या पण शास्त्रदृष्टीने पाळल्या गेल्या की मी परमार्थाला लागेल. मग पोरग झालं, मग तो मोठा झाला की त्याला नोकरी मिळाली की तो स्टेबल झाला की नातवंड झाले की मग त्यांची जबाबदारी माझ्यावरच आहे. मला खरं हे काही करायचं नाही पण नातवंडांचं करायला लागतं. हे संपणार कधी? हे बाहेरून कधी संपत नाही. विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटलंय की एखाद्याने जर विचार केला की हा भवसमुद्र नाहीसा होईल मग मी परमार्थाला सुरुवात करेन, किंवा हा गुडघ्या एवढा होईल आणि मग मी त्याच्यातनं चालत चालत जाईल, तर असं कधीच होत नाही. स्थिरता जी आहे, करिअरमध्ये असो संसारामध्ये असो, ही स्थिरता इकडे बाहेर कुठे नाही, ती इथे आहे. इकडे वाटलं पाहिजे की हे जे आहे आता इतकं बास, इतकं बास हे ठरलं पाहिजे. म्हणून तर महाराजांनी बऱ्याच वेळा बुद्धीचं उदाहरण देताना महाराज दुर्योधन आणि भरताचं उदाहरण देतात. तसं बघितलं तर दोघेही बुद्धिमान आहेत. अर्जुनाला मोह झालाय आणि तो युद्ध करू नये असं त्याला वाटतंय, तो मनाच्या अवस्थेत आहे. पण दुर्योधनाची बुद्धी पहिल्यापासून स्थिर आहे की मी देणार नाही म्हणजे देणार नाही. मरतानाही तो महाराज सांगतात भगवंतांना म्हणाला, म्हणजे पांडवांना म्हणाला, घ्या तुम्हाला राज्य पाहिजे तर घ्या, आता राज्य करून तरी काय करणार, सगळे तुमची मुलं सगळे नातेवाईक गेलेले आहेत, मी आपलं चाललो स्वर्गात, मी युद्धात मृत्यू आहे. म्हणजे त्याची बुद्धी शेवटपर्यंत बदलली नाही. त्या दृष्टीने तो बुद्धिमानच मानायला पाहिजे असं महाराजांनी म्हटलंय. पण ती असत बुद्धी आहे, ती सत तत्वाकडे नेणारी बुद्धी नाही. तेच भरताची बुद्धी कशी आहे की राज्य जेव्हा ताब्यात घेतलं ते माझं म्हटलंच नाही त्यांनी, रामरायांच्या पादुका ठेवल्या आणि ते कधी सोडायचं हे घेतानाच ठरलेलं आहे. 14व्या वर्ष संपल्यावर 15व्या वर्षाची पहाट भरत पाहणार नाही, तुम्ही तोपर्यंत नाही आलात तर प्राणत्याग करीत. ईश्वरालाही धमकी देत आहेत ते. रामप्रभू हे भगवान आहेत, ईश्वर आहेत, ही पूर्ण जाणीव आहे. भरत काय नुसता भावाचं प्रेम नाहीये, त्याला श्रद्धा आहे रामचंद्रांवर. तर तरी पण ते सांगतायत की 15व्या वर्षाची पहाट भरत पाहणार नाही. तर कधी सोडायचं हे आधीच नाही ठरलं तर ते सुटतच नाही. हाच सगळा आहे. आणि तिकडेच म्हणून ती दीर्घसूचना जी आहे ती होत नाही. दीर्घसूचना जमली पाहिजे, कोणत्या वर्षी मी सोडणार हे ठरलं पाहिजे आणि मग त्याप्रमाणे सगळी व्यवस्था करायची. सगळी व्यवस्था झाली की मग सोडणार म्हटलं तर मग ती व्यवस्था कधी होतच नाही. तर म्हणून ते म्हणतात सुचेना दीर्घ सूचना मैत्री की राखता येणार, म्हणजे संबंधच एकमेकांशी इतके अस्थिर झालेले आहेत बाह्य या आक्रमणाने आणि त्या मुघलांच्या अन्यायाने. आणि आत्ताही कलियुगाची सुरुवात आहे आता, पण आत्ताही आपण पाहतो किती उथळ झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक पिढीत आपल्या पिढीतला आपला आपल्या आई वडिलांबद्दलचा मान आणि आपल्या पुढच्या पिढीचा त्यांच्या आई वडिलांबद्दलचा पहा, आणि त्यांचीही आता लहान मुलं आहेत. तिकडे तर आता अजून उलटीच परिस्थिती आहे. मुलांचा गृहपाठ आई वडील करतायत, ते नाही झालं तर मुलं आई वडिलांना म्हणतात की तुमच्यामुळे मला ओरडा मिळेल. तर हा सगळा जो प्रकार आहे
त्यामुळे असं ना तसं परिस्थिती तीच आहे की जे अंतिम उपयोगी पडणार आहे लॉंग टर्म मध्ये, आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की द लॉंग टर्म बेनिफिट, त्याचा विचारच करता येत नाही. आणि म्हणून तो करता येत नाहीये आणि मैत्रिकी राखता येत नाही. कारण एकमेकांबद्दल मैत्री राखायला दुसऱ्याचं पण आपण काहीतरी करावं, घेत राहण्याची जी वृत्ती निर्माण झालेली आहे, वाढत चाललेली आहे. कारण लहान मुलांना जे पाहिजे ते दिलं जातंय. 2-2 वर्षाच्या मुलांना किंवा इव्हन 1 वर्षाच्या मुलांना दूध पिताना समोर कार्टून दाखवतात लोकं. आणि वर कौतुकाने सांगतात, ते कार्टून बघितल्यावर तो शांतपणे दूध पितो. तर ही जी परिस्थिती आहे, त्या ह्याच्यात पर्सन टू पर्सन रिलेशन्स कमी होऊन पर्सन टू मशीन रिलेशन वाहत चाललंय. Googleवर सगळं मिळतं. कुठे शिक्षकांना महत्व राहणार आहे? हे सगळा जो विशेष सर्कल सुरू झालंय, त्यांनी एकमेकातले संबंध जे आहेत, ते डायल्यूट होत चाललेले आहेत. आणि त्यावेळची ही परिस्थिती तशी आहे की अन्याय जेव्हा वाढतो, डेंजरमध्ये माणूस असतो, तेव्हा इतरांबद्दलचा विचार कमी होतो. आग लागली एकदम याला, तर माणूस धावतच सुटतो तिकडे. तेव्हा दुसऱ्याचा विचार पटकन होत नाही. तर हा म्हणून तीच परिस्थिती आजही तेवढीच व्हॅलिड आहे. फक्त थोडे रेफरन्सेस, संदर्भ बदललेले आहेत. तर त्यामुळे मैत्री की राखता येत नाही. आता मैत्री राखता येत नाही म्हणून बुद्धी दे रघुनायका का म्हटलेलं आहे? कारण मैत्री जर राखता आली, समर्थांनीच सांगितलेलं आहे. महाराज एकदा मला म्हणालेले की सगळे जे नियम आहेत, खाण्याचे नियम म्हणा, सोहळ्याचे नियम, हे सगळं बहिरंग आहे. पण मुख्य म्हणजे राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. कोणाही जीवाचा नगडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तर राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे जे सांगितलेलं आहे, त्याचं कारण म्हणजे महाराजांनी प्रवचनात पण आपण वाचलंच, ऐकलं ते. संघे शक्ती कलियुगे सांगितलेले. कलियुगात मानवाची बुद्धी, शक्ती, आयुष्य, हे नीती, हे सगळंच कमी झालेलं आहे. त्यामुळे एखादं सात्विक कार्य होण्यासाठी सगळ्यांनी एकत्र होण्याची आवश्यकता आहे. सत्ययुगात स्वतःचा स्वतः विचार आहे, तिथे तर शब्द पण नाहीत. जे काही कम्युनिकेशन आहे ते मनाकडनं मनाकडे आपोआप होईल, असे जे असं तेव्हाची परिस्थिती आहे. तर तिथपासून हा सगळा जो ऱ्हास झालाय की मोठमोठ्यांनी सांगून सुद्धा एकमेकांचं एकमेकांना समजत नाही, अशी परिस्थिती आहे. जवळच्या रिलेशनमध्ये पण आपण एकमेकांना काय स्वतःलाही पूर्ण समजून घेतले की नाही, हा प्रश्न जेव्हा आहे, त्यावेळी दुसऱ्याबद्दल सौहार्द कसं राहील? मी, माझी कुटुंब आणि पुढच्या ह्याच्यात तर मीच फक्त. माझं माझं नीट झालं पाहिजे. आई वडील नाही, मुलं नाही, माझं नीट झालं पाहिजे. याकडे ते चाललंय. म्हणून महाराज जे सांगतात की एकतर ममता नसावी किंवा व्यापक ममता असावी. आजूबाजूला दुःख असताना, दुसऱ्यावर अन्याय होत असताना, तिकडे आपण ममता नसावी असा खोटा अध्यात्म समोर आणतो आणि तेच आपल्या बाबतीत झालं तर बोंबा मारतो. तर ह्यानी परमार्थ होत नाही. कितीही माळा तुम्ही ओढा, यांनी परमार्थ होणार नाही. नामस्मरण होणारच नाही. नामस्मरण केव्हा होईल? भगवान सांगतायत की सर्वभूत हिते रता. दया करणे जे दया करणे जे पुत्रासी, तेच दासा आणि दासी म्हणून सांगतायत. आणि महाराजांच्या चरित्रात आपण ते पूर्ण बघतोय. हे महात्मे स्वतःचा विचार न करता सगळ्या जगाचा विचार करतात. महाराजांनी त्यांच्या घराचा ट्रस्ट करतानाही स्वतःच्या मुलांची नावं नाही आहेत. हे त्यांचे विचार आहेत. व्यापक ममता आहे सगळ्यांसाठी. त्यात मग मुलं आली तर त्यांच्यासाठीही, पण व्यापक ममता आहे. ही वाढ जर व्हायची असेल तरी बुद्धिदे रघुनायका आहे किंवा करुणाष्टक आहे, समर्थांनी काय मागितले, कोणत्याही संतांनी काय केले, आपण विचार करा. कोणताही संत घ्या, तुमच्या आवडीचा संत घ्या, पूर्वीचं घ्या, आत्ताचं घ्या, कोणतेही संत घ्या,
त्या संतांनी मी माझं कुटुंब संपलं, बाकीच्यांशी माझं घेणं देणं नाही, असा जर विचार केला असता, तर आपण जे आता अध्यात्माबद्दल विचार करतोय ते करत असतो का, हा फार मोठा प्रश्न आहे. सर्वात पहिलं म्हणजे आपला धर्मच राहिला असता का, हा फार मोठा प्रश्न आहे. समर्थांनी विश्वाची जर चिंता केली नसती, जर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा केली नसती, शिवाजी महाराजांना काही कमी नाहीये. शहाजींचं वजन त्या आदिलशाह निजामांच्याकडे व्यवस्थित आहे. त्यांना त्यांना त्यांचं राज्य आहे, ऐशारामात खाणं आहे, डोक्याला ताप नाही. ते सोडून जेवढं काय 49 वर्षाचं आयुष्य आहे, ते 16व्या वर्षी ते 49 वर्ष मॅक्झिमम आयुष्य घोड्यावर काढणारे महाराज आहेत. त्यांना काही समजत नव्हतं म्हणून केलं त्यांनी. त्यांनी ते केलं म्हणून आज आपण हिंदू आहोत, आज आपण सनातन धर्मी आहोत. मग ते चुकले म्हणायचं का आपण चुकलेलो? तर नक्कीच आपण चुकलेलो. जोपर्यंत आपल्या कोशातनं बाहेर आपण लोकांचं करायची बुद्धी होत नाही, तोपर्यंत ती कोती बुद्धी आहे. बुद्धिविकास जो आहे, बुद्धी दे रघुनायका इथे जी बुद्धी मागितलेली आहे, ती बुद्धी काय आहे? की जे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय, की हे विश्वची माझे घर, ऐसी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. तो इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस आहे, तो एक्सपांड होता होता तो जर विश्व इतका एक्सपांड झाला, तर विश्वरूप परमात्म्याशी एकरूपत्व मिळालं. मग संत जे झालेत आणि आपण, आपला मार्ग काय हे ठरवायचं आहे. नुसती ईश्वराची उपासना, नुस जपानी सगळं होतं, पण त्याच्या मागे उद्देश काय हा खूप महत्वाचा आहे. भयंकर कठीण तपश्चर्या करणारे, ईश्वरोपासना करणारे हे सर्वात मोठे विलन ठरलेले आहेत, जेव्हा त्यांनी फक्त स्वतःपुरता विचार केला. उदाहरणार्थ हिरण्यकश्यपू आहे. जय विजय म्हणून त्यांना स्वरूपता मुक्ती मिळालेली आहे, एवढी प्रगती आहे. ईश्वराचा साक्षात्कार काय प्रत्यक्ष सगुण दर्शन आहे तिथे. तरीही एक केवळ किंचितचा अपमान झाला. ती 4 मुलं कोण आहेत ते. तसं आपलं होतंय का? दया आपल्या मुलाबाबत आहे, शेजारच्याचं झालं नाही झालं, किंवा त्याचं करावंसंच वाटत नाहीये, किंवा करतोय त्याला पण आपण वेड्यात काढतोय, असं जर होत असेल, तर जो चाललाय तो परमार्थ नाही. ईश्वराची उपासना होत असेल, पण सगळीच उपासना साक्षात्कारापर्यंत जात नाही. काही ज्या अतिशय स्ट्रॉंग पण उपासना आहेत, त्या ईश्वराकडून मारलं जाण्यापर्यंत जातात. रावण, कुंभकर्ण हे सगळी उदाहरणं त्याच्याकरता आहेत. त्यामुळे माझी माझी मी उपासना करतो आणि मी तिथपर्यंत पोचतो नाही. समर्थ काही वेडं नाही आहेत लोकांकरता मागायला. जर आपल्याला कळलं समर्थ वेडे नाही आहेत, समर्थ शाणे आहेत, तर आपण स्वतः शाणं बनायला प्रयत्न केला पाहिजे. एक साधी गोष्ट आहे, आज आपण जेव्हा संतांकडनं इन्स्पायर होतो, इन्स्पिरेशन मिळतं की नाही आपल्याला, संतांकडनं इन्स्पिरेशन मिळतं. महाराज सांगतात रादर, की संतांची चरित्र वाचावी. ईश्वराच्या चरित्र वाचण्याने श्रद्धा वाढते, पण संतांचे चरित्र वाचून आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं. कसलं इन्स्पिरेशन? ईश्वरापर्यंत कसं पोचता येईल हे आपल्याला कळतं त्यांच्या उदाहरणाने. म्हणजेच त्यांच्यासारखं वागायला इन्स्पिरेशन मिळतं. मग जर आपल्याला त्यांच्यासारखं वागायचंच नसेल, म्हणजेच त्यांचा मार्ग जर घ्यायचा नसेल, तर तो मार्ग जिथे जातो तिथे आपण पोचणं शक्य नाही, कितीही उपासना करा. हे वेळच्या वेळी समजलं पाहिजे. हे वेळच्या वेळी जर समजलं, तर हा माझा, हा दुसऱ्याचा, ही ममता जरा कमी होत जाईल. गीतेची सुरुवात धृतराष्ट्रापासून आहे. मामका पांडवाश्चैव किंवा कुर्वत संजया म्हणून धृतराष्ट्र पहिल्या श्लोकात विचारते. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पासून सुरुवात आहे.
आणि तो विचारतो की माझे आणि पांडवाचे काय करतात. म्हणजे पंडूची माझ्या भावाची मुलं ती त्यांना माझं मी म्हणत नाहीये. आणि सगळं महाभारत इतका जो विनाश झाला तो केवळ या छोट्याशा विचारात आहे की माझा तेवढा तो बाब्या दुसऱ्याचा तो कार्टा. उपयोग नाही. आज आपल्याला मिनिमम एवढं तरी पाहिजे की आपण आपल्या मुलाचं करतोय, इतरांच्या मुलांना ते प्रिव्हिलेज नाही, तर तिथे आपण काहीतरी करू शकतो का. मुद्दामून जाऊन शोधलं नाही तरी गरजेचा किंवा मदत मागणारा किंवा समोर जर दिसतंय तिथे जर आपल्याला मदत करावीशी वाटत नसेल तर ईश्वराने आपल्याला मदत करावी, संत पुरुषांनी आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे ही अपेक्षा ही बरोबर नाही. आपण जसे वागू त्यांनी जसं तसंच आपल्याबद्दल वागलं तर इतक्या वेळा मी जातो संत महात्म्यांकडे आणि अजून मला अनुभव येत नाही हे म्हणायचा अधिकार आपल्याला राहत नाही. त्यामुळे बुद्धी दे बुद्धी दे बुद्धी दे म्हणजे काय, बुद्धीचा विकास काय, बुद्धीचा विकास. विकास याचाच अर्थ एक्सपान्शन आहे ना, की विकास म्हणजे संकुचित आहे. मग बुद्धीचं एक्सपान्शन काय आहे, मी माझा देह याच्यापासून मी माझं कुटुंब इथपर्यंत सगळे येतात. पण त्याच्या पलीकडे बुद्धीचा विकास झाला की नाही, निदान त्याच्याकरता प्रयत्न होतोय की नाही, निदान ती गिल्ट तरी आहे का माझ्या मनात की हे जे मी माझं माझं पाहतोय ते बरोबर नाही. हे जेव्हा मनात येतं तेव्हा त्यातनं समर्थ तयार होतात आणि ती ही तळमळ आहे सगळी. बुद्धिदे रघुनायका हे फक्त स्वतःपुरतं नाहीये, हे त्या सगळ्या लोकांचे क्लेश दूर करण्याची, त्यांना मार्गदर्शन करण्याची बुद्धी मला द्या. आणि ती भगवान देतात जर आपली वृत्ती नीट असेल तर. जे विषय कळायला कठीण आहेत ते विषय समजू लागतात, जे अदरवाईज बऱ्याच मंथनाने कळतात ते प्रेरणा होऊ लागतात जर तुमची शुद्ध बुद्धी असेल तर. आणि आपल्यापैकी म्हणजे भौतिकशास्त्राचा जर अभ्यास असेल तर तिथे आपल्याला एक हे माहिती आहे की जर एखाद्या समजा एअरमध्ये हवेत बाष्प असेल तर ती पटकन एक्सपांड केली हवा, म्हणजे छोट्या कंटेनरमध्ये आणि पटकन त्याचा आकार वाढवला कुठूनही लिकेज न होऊ देता, तर त्यातलं बाष्प आणि जे काय धूळ वगैरे असेल ते त्या बाष्पाबरोबर कंडेन्स होऊन खाली पडते. तसं मनाची विशालता जर झाली तर जितकं मन विशाल होत जातं तितकं त्याच्यातले जे स्ट्रेसचे एलिमेंट आहेत ते खाली पडून जातात. सगळ्या विश्व माझं कुटुंब म्हटल्यावर लाखो लोकात एका व्यक्तीचं दुःख हे खूप छोटं होऊन जातं. अशा पद्धतीने वैयक्तिक दुःख कमी होऊन जातात. म्हणजे स्वार्थाकरताही हा उपयोग आहे की दुसऱ्यांचा आपण विचार करावा. आणि आनंद आहे एखाद्या व्यक्तीला निस्वार्थीपणे आपण त्याच्या बुद्धीच्या संवर्धनाकरता, बुद्धीच्या संवर्धना इतकी परिस्थिती नसेल तर निदान त्याला खायला, अन्नदानाचं महत्व काय आहे, कारण लगेच तृप्ती आहे. तेवढं जरी आपल्याला जर जमलं तर त्यात आनंद आहे. तो स्वार्थाचा जो आडपडदा बाजूला काढला ना की त्या आनंदाची जाणीव होते. आणि एक बेस्ट पार्ट आहे आपल्याला कॉर्पोरेटमध्ये किंवा नोकरीत वर जायला ह्याला काली पाड त्याला मस्का लाव ह्या सगळ्या गोष्टी त्या इकडे करायलाच लागत नाही, कारण इथे कॉम्पिटिशनच नाहीये. बुद्धी विकासासाठी कॉम्पिटिशनच नाहीये, कारण प्रत्येकाचा बुद्धी विकास होताना त्याला दुसऱ्या कोणाचेही आडकाठी नाही, फक्त स्वतःच्या कोत्या मनोवृत्तीची आडकाठी आहे. ती जर एकदा बाजूला झाली आणि तो जर आनंद मिळू लागला तर 10 मुलांना जर 10 व्यक्तींना जर च्या आयुष्यात मी थोडा आनंद आणू शकलो तर माझ्या वैयक्तिक एका व्यक्तीला किंवा मला स्वतः अशा माझ्या एका व्यक्तीला आनंद कमी आहे तर माझा आनंद 10 युनिट्स प्लस -1 युनिट म्हणजे तरी 9 युनिट प्लस राहतो. हे कळायला थोडस कठीण आहे पण
जर सगळ्या सत्पुरुष कसे वागले जर कळले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे सगळं का सांगतायत? कारण बुद्धी विकास तो तिथे, बुद्धी दे रघुना एका का, माझ्या एकट्याचं कल्याण म्हणून नाही. विवेकानंदही सांगतात की लाख लोक जर मुक्तीकडे एक कण पुढे जाणार असतील तर त्याच्यासाठी माझ्या लाख मुक्ती मी द्यायला तयार आहे. ही जेव्हा वृत्ती होते तेव्हा मुक्तीही मागावे लागत नाही. भुक्ती सोडून द्या, पण मुक्तीही मागावी लागत नाही. महाराज देवी भागवतात सांगतात, आता देवी भागवताच्या कॅसेटही आपल्या साईटवर आता अपलोड झाल्यात, होत आहेत म्हणजे. तर त्याच्यात पहिल्या दोन, याच्यात पहिल्याच कॅसेटमध्ये मला वाटते महाराज सांगतात की नोकरीने पैसा मिळेल, चरितार्थ चालेल, ही एक आपली फक्त कल्पना आहे. आपला जर बहुजनांना उपयोग होऊ लागला, त्यांच्या कल्याणाला उपयोग होऊ लागला, तर त्यांच्या अंतर्यामी असलेल्या भगवान योगक्षेमाची काळजी वाहतो. योगक्षेमम वाहम्यम हे कसं होतं, तर ते असं होतं म्हणतात. त्यामुळे इट इज नेव्हर अबाउट यू, हे कायमचं एक वाक्य आपल्याला लक्षात ठेवता येईल की इट इज ऑलवेज अबाउट एव्हरीथिंग एल्स. सोडायचंय ते पण सगळं बाहेरचं आहे, पण त्याच्या आधी वैयक्तिक सोडायचंय. त्यामुळे ही जी बुद्धी आहे ती इकडे समर्थ मागतायत. 2च मिनिटं राहिले, तर पुढचं घ्यायच्या ऐवजी मला वाटतंय आपण इथेच थांबूया. कोणाला काही प्रश्न किंवा काही विचारायचं आहे? नाही. एक विचारायचं म्हणजे हा, की कर्म अगोदर आणि भक्ती नंतर असं मगाशी म्हणलं होतं ना आपण, तर त्याच्यावर थोडं विशेष सांगितलं जास्त वर पडेल आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यात घेऊ. आता नको. हा. कर्म अगोदर म्हणजे कर्म ही पण साधन भक्ती आहे. हा कर्म म्हणजे काय, आपण म्हणतो आपली कर्म आपल्याला केलं पाहिजे, नोकरी करायला पाहिजे. तर नोकरी हे हम्म ब्राह्मणासाठी कर्म नाहीच आहे, ते अकर्म आहे, चुकीचं कर्म आहे. हो हम्म आता कलियुगाच्या धर्माप्रमाणे आपल्याला विशेष धर्म करता येत नाही, पण सामान्य धर्म तरी सांभाळावे, तर ती भक्तीच आहे. ईश्वराची हो आज्ञा पालन ही भक्तीच आहे, फक्त ती उपासना आहे. बरोबर. ती प्रेमात जेव्हा हे जाईल, तर भक्तीची व्याख्या नारदांनी कशी केली हा की तद्विस्मरणे परम व्याकुलता. म्हणजे बरोबर. त्याचं क्षणभर जरी विस्मरण झालं तरी परम व्याकुलता, ही समर्थांची परम व्याकुलताच आहे हो की एक क्षणही मला तुझा वियोग नको. आणि तेवढ्यावरच नाही, या सगळ्यांनाही तुझा वियोग नको, ही तळमळ आहे सत्पुरुषांची. हम्म आपल्या गुरूंना हे वाटत असतं की हे सगळ्यांनाही आत्मानंद मिळावा, म्हणून ते एवढे कार्य, कशाला नाही तर एवढे हे करतील. महाराज कशाला बरोबर. एवढ्यांशी बोलतील. तिकडे आपण हम्म जातो ताईंच्या इथे, एवढी मोठी रांग, काय पडले त्यांना, बसल्या असत्या घरात तर काय कोण त्यांना शिक्षा करणार आहे का? म्हणजे बरोबर. काहीतरी तुमचं कल्याण व्हावं याच्यासाठी ते करतायत. मग आपला मार्ग तिथपर्यंत जायचा म्हणजे आपल्यालाही ते करायला पाहिजे. हा कर्ममार्ग नाहीये, ही भक्तीच आहे. लोकांचं करावंसं वाटणं आणि त्यांच्या अंतर्यामी ईश्वर आहे म्हणून